नमस्कार. मी मंदार रत्नाकर कावळे, श्रीमंत श्री साक्षी गणेश देवस्थान या मंडळाचा, या संस्थेचा, या असल्यापूर्व कार्यकारिणीचा मी एक सदस्य आहे. एक स्वयंसेवक म्हणून या मंडळात काम करतो आणि नाशिकच्या असलेले जे काही मानाचे काही गणपती आहेत, या गणपतीपैकी एक असलेल्या श्रीमंत श्री साक्षी गणेश देवस्थान या मंडळाचा मी एक सदस्य म्हणून गौरव म्हणून घोषित केलो. आपण ज्या गणपतीसमोर आता बसलेलो आहोत, हा श्रीमंत श्री साक्षी गणेश नाशिकच्या सर्व भाविकांचं श्रद्धास्थान तर आहेतच, एवढं नव्हे तर सर्वांचं नवस पूर्ण करणारा अशी देखील जी ख्याती आहे. म्हणून याला श्रीमंत श्री साक्षी गणेश असं देखील म्हणते. या मंदिराची स्थापना 1996 साली साक्षात काशीचे शंकराचार्य यांनी या मंदिराची स्थापना त्यांच्या हातात केली जाते. असं वाटतं की श्रीमंत श्री साक्षी गणेश हे 2025 त्याचं 29वे वर्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नाशिककरांचं श्रद्धास्थान आहे. नाशिककरांच्या गणपती म्हणून बघण्याची जी काही एक संकल्पना आहे की ज्याच्या भक्तीने, ज्याच्या श्रद्धेने किंवा ज्याच्याला नमन केल्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात, असा हा श्रीमंत श्री साक्षी गणेश आहे. हा नाशिकचा मानाचा राजा आहे. तसं म्हणतो ना की नाशिकमध्ये अनेक वर्षांची गणपती विसर्जनाची मिरवणुकीची परंपरा आहे. त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी 4थ्या नंबरचा मानाचा गणपती म्हणून श्रीमंत श्री साक्षी गणेश याची मान्यता आहे. तसेच मंडळ संस्था याच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंडळाचं योगदान असतं. म्हणलो की आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो की दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी या मंडळाच्या माध्यमातून एक गॅजेट फ्री मुलांना तयार करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या मुलांच्या हातामध्ये आत्ता असंख्य मोबाईल्स आणि गॅजेट्स आहेत, या गॅजेटला दूर करून आम्ही मुलांना मैदानाकडे प्रवृत्त करण्यासाठी म्हणून जे काही उपक्रम आहे, या उपक्रमांसाठी म्हणून मंडळ प्रयत्न करतोय की त्यांनी त्यांच्या आयुष्यात 2 तास मैदानावरती जावे. याकरता म्हणून स्वतः संस्थान, स्वतः श्रीमंत श्री साक्षी गणेश मंडळ अत्यंत हुरूरीने कार्य करते. एवढंच नव्हे, जसं म्हटलं की कोविडसारखं संकट आलं, त्यावेळेस अनेक असे गरीब घरं होते की ज्याच्यामध्ये एक वेळेस अन्नपूर्ण पण अवघड होतं. अशा वेळेस मंडळाने स्वतःच्या असलेल्या निधीतनं अनेक ठिकाणी धान्य पुरवण्याची व्यवस्था केली आणि एक सामाजिक जबाबदारी, एक सामाजिक आपुलकी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसेच मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संस्थांना जसं म्हणलो की एक बक्षीसपत्र देणं, या सगळे असे अनेक उपक्रम आपण या संस्थेच्या माध्यमातून, या संस्थानाच्या माध्यमातून राबवत असतो. परंतु मी सर्वोच्च नाशिककरांना एकदा विनंती करेन की या 10 दिवसाच्या गणेश पर्वातील हा आपला नाशिकचा मानाचा गणपती श्रीमंत श्री साक्षी गणेश हा भद्रकाली या परिसरात आहे. आपण सर्वांनी या गणपतीच्या दर्शनासाठी नक्की यावे आणि आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच या गणपतीच्या दर्शनाने परिपूर्ण होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो.